नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या महावृत्त करंट अफेअर चालू घडामोडीच्या या विशेष आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही या अगोदर जर TCS, IBPS, MPSC कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणार तर तुम्हाला माहिती आहे की करंट अफेअर किती महत्त्वाचे आहे. म्हणून आपण डेली करंट अफेअरवरती व्हिडिओ आणि आपल्या स्पेसिफिकली नोट्स ज्या आहेत तर त्या आपण रोज रिलीज करत असतो. आपल्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स आणि आपले हे जे महावृत्त मासिक आहे डेली यामध्ये PDF येतात. महिन्याच्या, 15 दिवसाच्या आणि हप्त्याच्या देखील येतात. हे सगळं काही तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपयातच मिळणार आहे. यासाठी आपलं ई-स्वयंचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता आणि नंतर मग तुम्हाला त्यामध्ये हे सगळ्या नोट्स ज्या आहेत तर ते तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीच्या या नोट्स आहेत तर या रोज डेली तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये अपडेट होणार आहे. यामध्ये करंट अफेअर असणार आहे, करंट इव्हेंट आहे. ती करंट इव्हेंट फक्त एक प्लेन ब्लॅक अँड व्हाईट ग्रे इन्फॉर्मेशन नसावी म्हणून आपण व्हिडिओमध्ये त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, परिणाम काय आहे, कारण काय आहे आणि सदरील जी घटना आहे किंवा करंट अफेअर आहे, चालू घडामोड जी आहे तर ती का झालेली असणार आहे याच्या संदर्भातलं विश्लेषण आपण डेली व्हिडिओमध्ये घेत असतो. सदरील नोट्स तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाणार आहे. बघा आता आजची ही जी पहिली जी चालू घडामोड आहे तर ती आहे नवीन कामगार संहिता जी आहे तर ती भारताने काय केलेली आहे, ॲक्सेप्ट केलेली आहे. त्यामध्ये अपडेट केलेलं आहे. भारतात 4 नवीन कामगार संहिता ज्या लागू झालेल्या आहेत. अगोदरचे जे 29 कायदे होते, जुने कामगार कायदे जे होते तर ते काय झालेलं आहे की बंद करण्यात आलेलं आहे. न जुने जे कामगार कायदे आहेत ना तर ते बंद का करण्यात आलेले आहेत की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कामगार कायदे होते. म्हणजे जर समजा त्यामध्ये लूफहोल्स होते कॉन्ट्रॅक्टवरती वगैरे म्हणा किंवा इतर काही गिग वर्कर्स आहे. गिग वर्कर्स म्हणजे कोण की आता समजा हे स्विगी आणि झोमॅटोचे जे मुलं काम करतात, ठीक आहे, तर त्यांनी 1-2 वर्ष जर काम केलं तर त्यांना ग्रॅज्युटी मिळत नाही. आता ग्रॅज्युटी म्हणजे काय की बाबा समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जर समजा 4 वर्ष किंवा 5 वर्ष, अगोदर 5 वर्षाचा नियम होता, 5 वर्ष जर तुम्ही काम केलं आणि जर तुम्हाला कंपनी सोडायची आहे किंवा तुम्ही रिटायर होत आहात किंवा तुम्हाला काही झालं तर अशा वेळेस एक रकमी एक थँक्स गिव्हिंग अमाऊंट असते. ती म्हणजे धन्यवाद तुम्ही आमच्या कंपनीमध्ये काम केलं त्याबद्दल ती ग्रॅज्युटी मिळत असते. तर ती ग्रॅज्युटी जी आहे ना तर ती 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच मिळायची या अगोदर. पण आता या कामगार कायद्यानुसार काय आहे की 1 वर्ष जरी तुम्ही समजा काम केलं तरी तुम्हाला ती ग्रॅज्युटी जी आहे तर ती मिळणार आहे. अशा संदर्भातला हा एक आमूलाग्र बदल आहे. आणि हे मांडविया जे आपले कामगार मंत्री आहेत तर त्यांनी ही घोषणा केलेली आहे. ॲक्च्युली ही जी कामगार संहिता आहे की ही जी आहे ना तर ही 21 नोव्हेंबरला स्वतः पंतप्रधानांनी ट्विट करून याची माहिती दिली होती. तर या ऐतिहासिक काय आहे, एका ऐतिहासिक पाऊलाखाली भारत सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरात 4 कामगार संहिता लागू केलेल्या आहे. वेतन संहिता लागू केलेल्या आहे. म्हणजे किमान वेतन कमीत कमी जे आहे ना तर ते यात ठरवलेलं आहे. त्याच्या खाली तुम्ही कधी कोणाला वेतन कमी देऊ शकत नाही. जर समजा तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली आणि 1 दिवस जरी काम केलं तरी तुम्हाला त्या एका दिवसाचं का होईना पण पगार मिळू शकतो. सध्या आपल्या MIDCमध्ये 7-7 दिवस जरी काम केलं तरी लोकांना पेमेंट त्याचं मिळत नाही. PF, PSIC, मेडिकल या कुठल्याही गोष्टी मिळत नाही. तर ह्या सगळ्यांसाठी हे जे 4 जे नवीन संहिता ज्या आहेत ना तर त्या अप्रतिम अशा आहेत. वेतन संहिता देखील आहे. औद्योगिक संबंध संहिता आहे. या 4 संहिता आहेत. कुठल्या वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि व्यवसाय सुरक्षा आणि कामाच्या परिस्थितीची संहिता अशा 2020 अशा 4 संहितेच्या अंमलबजावणीमुळे 29 जुने कामगार कायदे रद्द करण्यात आले आहे. ज्यामुळे भारताची कामगार रचना एकात्मक, सरळीकरण आणि आधुनिक झालेली आहे. आणि यामध्ये काय आहे की मॅटर्निटी लिव्ह वगैरे जे आहे तर त्या देखील मिळणार आहे. समजा तुम्ही स्त्री असेल तर त्यांना मॅटर्निटी लिव्ह जे असेल तर त्या लिव्ह मिळणार आहेत. आणि तो जो पिरियड असणार आहे 5-6 महिन्याचा किंवा 9 महिन्याचा तर त्यामध्ये त्यांची ग्रॅज्युटी जी आहे तर ती लॅप्स होणार नाही. म्हणजे हा एक अप्रतिम चांगला असा हा निर्णय आहे. न आता सदरील दुसरी जी आपली चालू घडामोड आहे ती आहे ॲशेस सिरीज 2025-26. बॉर्डर गावस्कर जी सिरीज होते तर ती भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान होते. आणि मानाची जी ॲशेस सिरीज आहे ती इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यामध्येच होत असते. इंग्रजांचंच एक अधिकृत असं बेट होतं. म्हणजे ते ऑस्ट्रेलिया तिथंच ते गेले आणि तिथंच वाढले. आणि त्यांच्यामध्ये असं जसं भारत पाकिस्तानचं जसं नेहमी सामने कट्टर होतात तर तसे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे सामने जे तर ते होत असतात. आणि त्याचं वेळापत्रक आणि संपूर्ण सामने आणि तारीख आणि ठिकाण झालेलं आहे. बघा
परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर हे लिस्ट इम्पॉर्टंट आहे. कुठले सामने कुठे झाले हे एवढं विचारत नाही, कारण तेवढं काही वेटेज नाही आहे. तरी पण जर समजा 2025-26ची अशा सिरीज कुठे झाली एवढं जरी आले तरी ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुन्या स्पर्धापैकी एक असलेली आशिष मालिका पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांना उत्साहित करणार आहे. 2025-26ची आशिष मालिका 2025 जानेवारी ते 2026, ठीक आहे, 2025 नोव्हेंबर ते जानेवारी 2026च्या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. आणि आशिषमध्ये किती सामने होतात? 5 सामने होत असतात. ठीक आहे. 5 कसोटी सामने खेळले जातील. ही मालिका केवळ क्रीडा दृष्टिकोनातून नव्हे तर राष्ट्रामधील क्रीडा भावना, सांस्कृतिक संबंध आणि क्रीडा कूटनीतीच्या दृष्टीने देखील महत्त्वाची मानली जाते. ठीक आहे. यावरती आपण आता वन लाईनर पण खाली घेऊया. बघा, मिस युनिव्हर्स, जर तुम्ही महिला व बाल कल्याण विभागाच्या कुठल्याही परीक्षेसाठी तयारी करणार असाल तर हा जो टॉपिक आहे तुमच्यासाठी VVIP IMP करून ठेवा. मिस युनिव्हर्स 2025 मेक्सिकोची फातिमा बॉश मिस युनिव्हर्स बनलेली आहे 2025ची. सगळं काय आपण जाणून घेऊ. थायलंडमध्ये झालेल्या, कुठं झाली ही मिस युनिव्हर्स? थायलंडमध्ये झाली. आणि कितवी होती ही? 74वी होती. पहिली कुठे झाली ते लक्षात घ्यायचं. नंतर 74व्या मिस युनिव्हर्स 2025 मध्ये स्पर्धेत सौंदर्य, संस्कृती, आत्मविश्वास आणि महिला सक्षमीकरणाचे एक नेत्रदीपक मिश्रण सादर झाले. या वर्षीचा प्रतिष्ठित किताब मेक्सिकोच्या, कोणत्या देशाच्या? मेक्सिकोच्या फातिमा बॉशने जिंकला आहे. या वर्षीची जी सुंदरी आहे, ठीक आहे, मिस युनिव्हर्स ती कोण झालेली आहे? फातिमा बॉश, जिने 100हून अधिक देशातील स्पर्धकांना मागे टाकले. आत्मविश्वासाने सुंदर या आदर्शाला मूर्त रूप दिले. मिस युनिव्हर्स 2024 डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केर-थिल्विग यांनी मुकुट घातला. म्हणजे 2024ला जी मिस युनिव्हर्स झाली होती, कोण झाली होती? मिस युनिव्हर्स 2024ची डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केर ही 2024ची मिस युनिव्हर्स होती. आणि तिने 2025च्या जी मिस युनिव्हर्स आहे फातिमा बॉश हिला काय केलं? तिने मुकुट घातलेला आहे. ठीक आहे. चला, पुढचं जी चालू घडामोड आहे तर ती आहे सेशल्स कोलंबो सुरक्षा परिषदेचे नवे सदस्य बनले. आता सेशल्स जे आहेत ना, तर हे आफ्रिका खंडातले जवळपास 115 बेटांचा समूह आहे, एक देश आहे. सेशल्स म्हणतात किंवा यांना सीशेल्स म्हणतात. SHELLS सीशेल्स म्हणजे ते शिंपले वगैरे असतात ना, सीशेल्स, पण यांना सेशल्स असं देखील म्हटलं जातं. सेशल्स हे 115 बेटा आहे. आणि हे काय झालेलं आहे? CSC कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह, कोलंबो सुरक्षा परिषद, कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह हे CSCचे नवे सदस्य झालेले आहेत. 20 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 7व्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरातील नॅशनल सिक्युरिटी एजन्सी, भारताची जी नॅशनल सिक्युरिटी एजन्सी आहे, मग ती हवाई असेल, समुद्री असेल आणि बाकीची जी ह्या सुरक्षा आहेत, मग ती सायबर सिक्युरिटी वगैरे असेल, तर ही सगळ्याच्या संदर्भात आपली जी एक शासनाची जी एक एजन्सी काम करते, नॅशनल सिक्युरिटी एजन्सी, ठीक आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहे? अजित डोवाल. ठीक आहे. तर सेशल्सला म्हणजे या 115 बेटांच्या देशाला कोलंबो सुरक्षा परिषदेने पूर्ण सदस्य करण्यात आलेले आहे, ज्यामुळे हा मंच 6 सदस्यीय सुरक्षा गट बनला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. क्षेत्रीय महासागरात म्हणजे सामायिक सुरक्षा सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने CSCची स्थापना करण्यात आली होती. ना आता हे थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. CSC काय आहे? कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह ही एक परिषद आहे. आणि जो काही समुद्र महामार्ग आहे, ठीक आहे, हिंदी महासागर असेल, पॅसिफिक असेल, तर यामधून काय होतं की भरपूर असे जहाज जे आहेत तर ते भारताचे आणि ट्रान्सपोर्ट जे आहे ना तर ते होत असतं. ठीक आहे. तर यामध्ये 6 देश आहेत. यामध्ये कुठले? 6 देश ऑलरेडी यामध्ये आहेत. आणि ते 6 देश कुठले कुठले आहेत? भारत आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, मॉरिशस आहे, बांगलादेश आहे. ठीक आहे. हे 5 देश होते. आणि आता 6वा जो आहे तर तो सेशल्स झालेला आहे. आणि हिंदी महासागरामध्ये आपल्या इंडियन ओशियनमध्ये तर सुरक्षा, समुद्री सुरक्षा कार्य जे आहेत ना तर ते वाढवण्यासाठी हे बनवलेलं आहे. आणि जे काही समजा काय म्हणतात की
पायरसी होते, ठीक आहे, पायरसी होते, समुद्रामध्ये लुटारू वगैरे येतात, ठीक आहे, बेकायदा मासेमारी असेल, दहशतवादी असेल, ट्रेड असेल, ठीक आहे. तर यासाठी हा जो समुद्र मार्ग जो आहे तर तो व्यवस्थित असायला पाहिजे. सगळे देश जे आहेत तर ते एकमेकांसोबत मदत करतील आणि हे जे सगळे देश आहेत तर ते इन्फॉर्मेशन जे आहेत ना तर ते शेअर करणार आहेत. यासाठी कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची स्थापना केलेली आहे आणि यामध्ये 6वा देश जो आहे तर तो कुठला झालेला आहे, सिशेल्स, हे जे आफ्रिका खंडाचे पूर्वेकडचे जे बेटा आहेत हिंदी महासागराला लागून, तर हे त्यामध्ये जॉईन झालेले आहेत. ठीक आहे. बिहारच्या पुढची जी चालू घडामोड आहे तर ती आहे बिहारच्या संदर्भामध्ये. बिहारच्या संदर्भामध्ये बघा, आता कुठलाही व्यक्ती ज्याने कुठलीही निवडणूक लढवली नाही, कुठलाही आमदार नाही, तरी तो मुख्यमंत्री होऊ शकतो. कसा होऊ शकतो, कुठल्या 164च्या कायद्यानुसार हे होऊ शकतात आणि पंतप्रधानही झालेले आहेत. तर ते कसे झाले त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. सदरील व्हिडिओ पाहून घ्या, आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल. राज्य सरकारने जाहीर केलेली महत्त्वाची खाती. बिहारच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विक्रमी 10व्या वेळास कार्यकाळासाठी शपथ घेतली आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA, नॅशनल डेमोक्रेटिक आघाडी, ठीक आहे, अलायन्स सोबत नवीन सरकार स्थापन केलेले आहे. त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत हा एक महत्त्वाचा अध्याय मानला जातो आणि कितवे मुख्यमंत्री आहेत, 10वे आहेत. ठीक आहे. भारतीय जनता पक्ष या आघाडीतील प्रमुख भागीदार म्हणून उदयास आला. त्यांच्याकडे 89 आमदार आहेत, म्हणजे BJPकडे जास्त आमदार होते तरी पण त्यांनी काय केलं, आमचे जरी जास्त असले तरी तुमच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि तुम्हीच परत एकदा मुख्यमंत्री व्हा असं सांगितलेलं आहे आणि मंत्रिमंडळात सर्वाधिक पदं आहेत. ठीक आहे. पुढचं जे आहे TCS आणि TGP आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भारतातील पुढील मोठी AI आणि डेटा सेंटर क्रांती. बघा, आता TCS जी आहे तर ती म्हणजे IT कंपनी आहे. भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे डिजिटल पायाभूत गोष्टी ज्या आहेत ना तर त्या भारतामध्ये सध्या अवेलेबल नाही आहे, ज्याच्या बेसवरती आपण AIचे रिव्होल्यूशन करू शकतो. तर त्यासाठी TCS कंपनीनं काय केलेलं आहे की डिजिटल म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत तर त्या उभारण्यात आलेल्या आहे. बघा, कुठेही लेट्स से की एखादं हॉस्पिटल बनवायचं असेल तर पायाभूत सुविधा काय असतात की बाबा तिथे पार्किंगची जागा असायला पाहिजे, बिल्डिंग असायला पाहिजे, लिफ्ट वगैरे असायला पाहिजे, पायाभूत बेड वगैरे जे आहेत तर त्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. त्यावेळेस एक हॉस्पिटल जे आहे तर ते सर्वसामान्यांसाठी चालू शकतं. त्या पद्धतीनं पायाभूत सुविधा ज्या आहेत तर त्या डिजिटल क्रांतीसाठी भारतामध्ये उपलब्ध करावं, त्यासाठी TCSने काय केलेलं आहे, TGP ही जी एक कंपनी आहे, खाजगी इक्विटी फर्म आहे, टेक्सास पॅसिफिक ग्रुप, ठीक आहे, TGP टेक्सास पॅसिफिक ग्रुप यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केलेली आहे आणि या ऐतिहासिक सहकार्याने हायपरवॉल्ट AI डेटा सेंटर लिमिटेड नावाचा एक संयुक्त उपक्रम स्थापन केलेला आहे आणि या दोघांनी पार्टनरशिप करून एक फर्म बनवलेला आहे. ते कुठला आहे, हायपरवॉल्ट AI डेटा सेंटर, हायपरवॉल्ट, ठीक आहे, डेटा सेंटर, AI डेटा सेंटर केलेला आहे, ज्याचा प्राथमिक उद्देश भारतात AI केंद्रित, AI सेल्फ सेंटर्ड असणार आहे आणि ऊर्जा कार्यक्षम आणि सार्वभौम डेटा सेंटर जे आहे तर ते स्थापन करण्यासाठी आहे. जसं गुगलचं डेटा सेंटर आहे, ठीक आहे, Amazonचं डेटा सेंटर आहे, म्हणजे सगळ्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ना तर ती तिथे शेअर होते, कॅल्क्युलेशन्स वगैरे जे आहे तर अल्गोरिदम जे आहे ना तर बेसिकली तिथे डेव्हलप होत असतो आणि तिथून AIचे जे आहे तर ते एक वेगवेगळे अपग्रेडेड रूप जे आहेत ना तर ते आपल्यासमोर येत असतात. तर त्यामुळे TCSने काय केलेलं आहे, TGP सोबत म्हणजे टेक्सास पॅसिफिक ग्रुप सोबत एक हे केलेलं आहे. भविष्यामध्ये जर तुम्हाला TCS कडून जर एक्झामसाठी स्पेसिफिकली एखादा एक्झाम बॉट म्हणा किंवा AI द्वारे जर तुमची परीक्षा घेतली गेली तर त्यामध्ये आश्चर्यचकित होण्याचं काहीही कारण नाही, कारण इथून पुढे बऱ्याचशा देशांनी किंवा महाराष्ट्रातही बऱ्याचशा राज्यांनी काय केलेलं आहे की स्वतःचे AI जे आहे तर ते डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे. इथून पुढे आपल्या ज्या परीक्षा आहेत तर त्या AI द्वारेच होणार आणि तसंही आपलं जे मॅथ कॅल्क्युलेशन होतं कुठलं नॉर्मलायझेशनचं ते कुठलंही ह्युमन करत नाही, ते कॅल्क्युलेशन जे आहे तर ते अल्गोरिदमनंच होत असतात. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा TCSच्या संदर्भातली ही आहे. पुढचा आहे गुगल. शेवटच्या 2 राहिल्या. गुगलने तैवानमध्ये प्रमुख AI हार्डवेअर अभियांत्रिकी केंद्र उघडले आहे. गुगलने काय केलेलं आहे की त्यांचं हार्डवेअर जे आहे तर ते डेव्हलप करण्यासाठी म्हणजे हार्डवेअरवरती त्यांची आणखी पकड मजबूत व्हावी याच्यासाठी काय केलेलं आहे की एक इंजिनिअरिंग सेंटर उघडलेलं आहे. तैवान जो आहे ना तर तो चीनचा देश आहे. ठीक आहे, म्हणजे चीनचा भाग आहे असं मानतं चीन. आणि चीन काय आहे की थोडंसं त्यांच्यावरती जर काही झालं ना की ते सगळ्यात अगोदर तैवानवरती ते कब्जा करणार आहे आणि जर समजा त्यांनी तैवानवरती कब्जा केला तर सेमी कंडक्टर वगैरे जे आहे तर ते सगळ्यात जास्त तिथेच बनवलं जातं. सेमी कंडक्टर जर नसले तर सगळं जग जे आहे तर ते बंद होईल. आपल्या
मोबाईलमध्ये म्हणा, टी व्हीमध्ये, लॅपटॉपमध्ये, सगळ्यामध्ये सेमीकंडक्टर्स वगैरे असतात. तर त्यामुळे सेमीकंडक्टरची जी टेक्नॉलॉजी आहे, हार्डवेअर जे बनवले जातात ना, GPU म्हणा किंवा बाकीचे ज्या मदरबोर्ड जे असतात ना, तर ते बनवण्याचं मुख्य केंद्र या जगाचं जे आहे ना, तर ते तायवान आहे. म्हणून तायवानमध्ये गुगलनं काय केलेलं आहे की रिसर्च सेंटर उघडलेलं आहे. जागतिक तंत्रज्ञान आणि भूराजकीय परिदृष्टीतून, हे बघा भूराजकीय, ठीक आहे, चायनाने जर त्यांच्यावरती जर अटॅक केला तर आपलं जे गुगलचं जे अधिराज्य आहे जगावरती, मोनोपॉली आहे, तर ती कुठे ना कुठे म्हणजे क्षमल्या जाऊ शकते किंवा जास्त पैसा त्यांना खर्च करावा लागेल त्या गोष्टीसाठी. म्हणून त्यांनी एक महत्त्वपूर्ण विकसित म्हणून काय केलेलं आहे, गुगल अल्फाबेट कंपनी आहे. 20 नोव्हेंबर 2000 रोजी तैपाई तैवान येथे त्यांचे सर्वात मोठे परदेशी AI इन्फ्रास्ट्रक्चर हार्डवेअर अभियांत्रिकी केंद्र स्थापन केलेले आहे. अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुगल AI सुविधा, AI सर्व्हर आर्किटेक्चर विकसित करणार आहे. ज्यावेळेस हे बनतात ना सेमीकंडक्टर्स, तर त्याचे आर्किटेक्चर वगैरे बनत असतात. सर्व सिस्टममध्ये TPU, टेन्सर प्रोसेसिंग युनिट आणि चिप्स एकत्रित करण्यावर या ज्या चिप्स आहेत, GPU CPUच्या वगैरेच्या चिप्स असतात ना, तर त्या तिथेच बनतात. भारतातलं कुठलाही कॉम्प्युटर घ्या तुम्ही, ते फक्त कुठं आणि कुठं तैवान चीनमधूनच बनलेलं आहे. तर त्यावरती ज्यांचं अधिराज्य असणार आहे, तर ते तिथून काय करणार आहे की जग म्हणजे काय म्हणतात की चालू शकतात. AI केंद्रित क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरला शक्ती देण्यासाठी लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण AI जे आहे तर ते फ्युचर आहे. चला पुढची जी गोष्ट आहे तर ती आहे जागतिक दूरदर्शन दिन 2025. ठीक आहे, पहिल्या जागतिक दूरदर्शन मंचाच्या यशानंतर डिसेंबर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने UNGA, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, काय UNGA, उंगा म्हणजे काय, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीची स्थापना करण्यात आली होती 1996 मध्ये. ठीक आहे, आणि दरवर्षी 21 नोव्हेंबर हा काय आहे, जागतिक दूरदर्शन दिन साजरा केला जातो. इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड कुठल्याही किंवा इंजिनिअरिंग म्हणा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट असेल, त्याच्या संदर्भात जर समजा तुमची कुठलीही अपकमिंग परीक्षा असेल स्पेसिफिकली इंजिनिअरिंगच्या स्वरूपात, तर तुम्हाला हा जागतिक दूरदर्शन दिन जे आहे तर याच्याविषयी कदाचित तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. आणि हा जागतिक दूरदर्शन दिन केव्हा असतो, 21 नोव्हेंबरला. ठीक आहे, जागतिक संवाद, शिक्षण, माहिती प्रसार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण चालना मिळण्यासाठी टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका जी आहे तर ती निभावलेली आहे आणि ते मान्यच करावं लागणार आहे. नाहीतर आपल्याला साऊथमध्ये कशा प्रकारचं कल्चर आहे, पंजाबमध्ये कसं आहे किंवा इतर देशामध्ये कशा प्रकारचं कल्चर आहे हे आपल्याला समजलं असतं का, नाही. तर ही वैश्विक स्तरावरती एक मुख्य काय म्हणता येईल की आपल्या आयुष्याला एक वेगळा फ्लेवर देण्याचं काम जे आहे ना, तर ते या दूरदर्शनने म्हणा किंवा या टेलिव्हिजनने केलेलं आहे. म्हणून हा टेलिव्हिजन दिवस जो आहे तर तो हा वापरला जातो किंवा 21 नोव्हेंबर जो आहे तर तो मानला जातो. या दिवसाचा उद्देश आहे डिजिटल युगाची वेगवान गती असूनही विश्वसनीय माहिती, आंतरदृष्टीय पत्रकारिता आणि जनजागृतीसाठी टेलिव्हिजन हे सर्वात प्रभावी माध्यम आहे याची आठवण करून देतं. म्हणजे दूर कुठल्याही देशामध्ये जर का समजा आपले भारताचे 11 प्लेयर गेले तिथे खेळत आहेत आणि ते आपल्याला समजते. आता तर ठीक आहे ॲप्लिकेशन वगैरे इंटरनेटमुळे आलं, पण पूर्वीच्या काळापासून TV आणि आजही TV जे आहे तर ते मेन स्ट्रीम आहे इन्फॉर्मेशनचं नॉलेज आपल्याला मिळण्यासाठी. तर म्हणून 21 नोव्हेंबर हा जो आहे तर तो काय आहे, तो दिवस आहे. ठीक आहे, चला आता पुढचे काही आपण काय करूया की वन लाइनर घेऊया. सामाजिक सुरक्षा परिषद, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत प्रथम कोणत्या वर्गाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे? स्थलांतरित कामगार, कंत्राटी कामगार, मुदतपूर्व कर्मचारी किंवा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार. तर यामध्ये गिग कर्मचारी म्हणजे कोणते, झोमॅटो असेल, स्विगी असेल, जे डिलिव्हरी करणारे आहेत. समजा 1-2 वर्ष मी जर काम केलं आणि मी जर काम सोडलं तर त्यावेळेस मला माझा 1-2 वर्षाचा जे मी प्रामाणिकपणे काम केलं त्याबद्दल यात मला ग्रॅज्युइटी मिळणार. तर हा गिग यांचा कार्यक्रम आहे 21 नोव्हेंबर. ठीक आहे, याच्याबद्दल हे जे आहे तर हे तुम्हाला या नोट्स तुम्हाला आपल्या याच्यामध्ये मिळून जाणार आहे. ठीक आहे, आशेष मालिका 2025 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. तर ऑस्ट्रेलियामध्ये काय आहे की ती नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यान आयोजित केली जात आहे. ठीक आहे, मिस युनिव्हर्सचा किताब कोणी जिंकला तर फातिमा बॉशने जिंकलेला आहे. व्हिक्टोरिया किरथिवलिग ही कोणती आहे? ही या अगोदरची 2024ची जी विनर आहे आणि तिने हा मुकुट जो आहे तर तो या फातिमा बॉशला परिधान केला होता. ठीक आहे, 7व्या CSC कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह बैठकीत कोणत्या देशाने पाहुणे देश म्हणून भाग घेतला होता? तर याचं उत्तर आहे मलेशिया. इंडोनेशिया, म्यानमार, व्हिएतनाम हे नाही तर मलेशिया या देशाने म्हणजे पाहुणे म्हणून भाग घेतला होता. ठीक आहे,
चला, नवीन बिहार मंत्रिमंडळात किती मंत्र्यांचा समावेश आहे? तर किती मंत्री आहे? जवळपास 26 आहे. 22, 24, 28 आहे का? नाही, किती आहे? 26 आहे. आणि मुख्यमंत्री कोण आहे? नितीश कुमार. आणि कितव्यांदा झालेले आहेत ते? तर ते 10व्यांदा झालेलं आहे. टाटा कन्सल्टन्सी TCSने हायपर वॉल्ट AI डेटा सेंटर लिमिटेड नावाचा कोणत्या खाजगी इक्विटी फर्म सोबत संयुक्त उपक्रमाची घोषणा केलेली आहे? तर कोणती आहे ती कंपनी? TGP, टेक्सास पॅसिफिक ग्रुप. TGP आणि TCS यांचं काय झालेलं आहे? हायपरलूप AI डेटा सेंटर नावाचं एक जॉईंट व्हेंचर जे आहे तर ते सुरू झालेलं आहे. ठीक आहे. 20 नोव्हेंबरला गुगलने अमेरिकेबाहेर त्यांचे मोठे AI इन्फ्रास्ट्रक्चर हार्डवेअर अभियांत्रिकी केंद्र कुठं उभं केलेलं आहे? तैपई, तैवान. ठीक आहे, तैपई, तैवान. चायनाच्या बाजूला एक छोटासा देश आहे, तर तो तैपई, तैवान. तिथून सेमीकंडक्टर वगैरे जे आहेत तर ते बनवले जातात. ठीक आहे. जागतिक दूरदर्शन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 21 नोव्हेंबर. ठीक आहे. चला, तर यामध्ये बाकीचे काही वन लाईनर देखील आपण ॲड केलेले आहेत. वन लाईनर मी सध्या यामध्ये घेत नाही. ठीक आहे. ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि आपल्याला काय दररोज किती 10 ते 12, 15 मिनिट किंवा खूप झालं तर 20 मिनिट, 20 मिनिटाच्या एक्सप्लेनेशन आणि या ज्या PDF आहे त्या फक्त नजरेखालून घालायच्या. खूप झालं ना तर 5 मिनिटं फक्त याला द्यायचे. तुमचा दिवसभराचा जर म्हणजे बाकीचा वेळ तुमच्या बाकीच्या विषयात घेतला तरी चालेल. 20 मिनिटाच्या वरती किंवा 25 मिनिटाच्या वरती डेली चालू घडामोडीच्याला द्यायचा नाही. ठीक आहे. चला, तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील किंवा फीडबॅक आणखी नवीन कोणत्या पद्धतीने आपण हे करू शकतो, कारण हा नवीन उपक्रम आहे, नवीन पद्धतीने मी सुरू केलेला आहे. आणि यस, तुम्हाला आवडला असेल तर यस लाईक पण करा आणि फीडबॅक, प्रतिक्रिया मी तुमच्या वाट पाहतो आहे. आतापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.